हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. तुमचा तो MIDCचा पेपर होणार आहे, त्याकरता अगदी महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम कलम 37 मध्ये पुढीलपैकी कोणती बाब नमूद करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत, नुकसान भरपाईबाबत लवाद निर्माण करणे, न्यायालयात अनामत ठेवलेली रक्कम गुंतविणे, 3 अनामत रकमेवर व्याज देणे की 4 अनामत रकमेवरील व्याज राज्य शासनाला मिळणे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, न्यायालयात अनामत ठेवलेली रक्कम गुंतविणे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील तरतुदीनुसार जमिनीचा कब्जा घेण्याच्या वेळीपासून अशी नुकसान भरपाईची रक्कम अशा रीतीने देण्यात किंवा अनामत ठेवण्यात येईल तोपर्यंत दशादशे किती टक्के दराने व्याज देण्यात येईल? ऑप्शन आहेत 3%, 2%, 4% की 5%. राईट आन्सर आहे 4% इतक्या दराने व्याज देण्यात येईल. तसेच लक्षात घ्या, आपल्याला MIDC टेक्निकल क्वेश्चन जर पाहिजे असेल म्हणजेच अधिनियमावर आधारित, तर आपल्याकडे 330 प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 99. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. त्याच पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर आधारित 120 प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 49. हे देखील आपण घेऊ शकता. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम यावर शॉर्ट नोट्स अधिनियम PDF तसेच 170 प्लस प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत. याची देखील प्राईज आहे 49. हे देखील आपण परचेस करू शकता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 आहे, जमिनीच्या नुकसान भरपाईची रक्कम त्यावर व्याज देण्याची तरतूद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कोणत्या कलमात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, कलम 38 मध्ये ही विधिविधान तरतूद आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील 39 कलमामध्ये पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत, महामंडळाने जमिनीची विनियोग करणे, महामंडळाची जमीन विकणे, महामंडळाने जमीन भाड्याने देणे की महामंडळाने जमीन गहाण ठेवून कर्ज घेणे. तर राईट आन्सर आहे कलम 39 मध्ये ऑप्शन क्रमांक 1, महामंडळाने जमिनीची विनियोग करणे ही तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कोणती 2 कलम वगळण्यात आले आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, कलम 40 आणि 41 ही कलमे वगळण्यात आली आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कोणत्या कलमात राज्याच्या अधिकारांचे प्रत्यायोजन करण्यात आले आहेत? ऑप्शन आहेत, कलम 40, कलम 42, कलम 41 3 की कलम 44. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, कलम 42. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील कोणत्या प्रकरणात औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनीविषयी तरतूद आहे? ऑप्शन आहेत, प्रकरण 5, 6, 7 की 6 क. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रकरण 6 क मध्ये अतिरिक्त जमिनीविषयी तरतूद आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, कलम 42(9) मध्ये महामंडळाकडून विकसित करण्यात आलेल्या कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक प्रयोजनासाठी पूर्णपणे वापर करण्यात आलेला आहे की नाही याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे कसा पाठविल्याचे महामंडळाला निर्देश देता येईल? ऑप्शन आहेत, तिमाही अहवाल, 6माही अहवाल, 12माही अहवाल की 2माही अहवाल. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, 6माही अहवाल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम कोणत्या कलमात औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनीचे संपादन आणि इतर उद्योगांना त्यांचे नियत वाटप करण्याविषयीची तरतूद आहे? ऑप्शन आहेत, कलम 42, कलम 42(अ), कलम 42(3) की कलम 42(4). राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, कलम 42(अ). त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम कलम 42(अ) मधील पोटकलम नुसार तिच्या कब्जात जमीन जे असेल त्या व्यक्तीस नोटीस बजावल्यापासून किती दिवसाच्या आत राज्य शासन रीतसर प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस जमिनीचा ताबा स्वाधीन करण्याबद्दल आदेश देता येईल? ऑप्शन आहेत, 30 दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत, 45 दिवसाच्या आत की 60 दिवसाच्या आत. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, 30 दिवसाच्या आत.
तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण MIDC अकाउंटिंगसाठी जर फॉर्म भरला असेल तर यावर आधारित 1400+ प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्राईज आहे फक्त 199. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता 15,000 टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईज आहे 499. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग याकरिता 12,000 क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन. हँड रिटन नोट्स विथ फॉर्म्युला देखील या ठिकाणी देण्यात येणार आहेत. प्राईज आहे 499. तसेच विद्युत अभियंता याकरता 20 टेक्निकल टेस्ट आहेत, प्रत्येकी 40 प्रश्न, असे एकूण 800+ प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटेल. प्राईज आहे 99. तसेच स्पेशल GK यावर आधारित आपल्याकडे 4,000+ प्रश्न उपलब्ध आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. तसेच आपल्याकडे 110 सराव प्रश्नपत्रिका देखील आहेत, ज्यामध्ये 4,000+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 199. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता याचा समावेश केला आहे. तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.